नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर आपला मुंबई पोलीस संदर्भात ग्राउंडचं कट ऑफ जे आहे त्याच्या संदर्भात मी आता व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की पाठीमागील तुम्ही माझे 2-4 व्हिडिओ बघितले असतील. त्या व्हिडिओमध्ये देखील आपण ते सांगितलेलं आहे की ग्राउंडचा कट ऑफ कशाप्रकारे लागत आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं जो बॉर्डर बघत असाल तर मी सांगितलं होतं की गेल्या पाठीमागील व्हिडिओमध्ये आणि आपला प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो मुंबई पोलीस संदर्भात त्याच्यावर आपण कट ऑफचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तो कट ऑफचा आपण एका कट ऑफवर सातत्य धरलेला आहे. आणि तोच कट ऑफ ह्या वर्षी 100% लागणार आहे. फक्त 1-2 मार्काचा फरक पडेल, पण ह्याच्या पलीकडे काय होणार नाही. कारण की अशा प्रकारे कट ऑफ जो आहे तो पाठीमागे दिलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि मी आज तुम्हाला कट ऑफच्या व्यतिरिक्त आणखीन माहिती सांगणार आहे की मुंबई पोलीसचा जो फायनल कट ऑफ आहे लेखी परीक्षा प्लस ग्राउंड प्लस ह्याचा एकूण कट ऑफ किती लागणार आहे आणि निवडपत्रक यादी कशी असणार आहे. तर ह्याच्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण कट ऑफ देखील आज सांगणार आहे. आणि लेखी परीक्षेला किती मार्क पाहिजेत आणि फायनल कट ऑफ अंतिम टप्पा तो पोलीस भरती सगळ्यात शेवटची प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आणि ही कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारे मार्क पाहिजेत. तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण की पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनल आतापर्यंत आलेली आहे. पूर्णपणे कट ऑफचे व्हिडिओ आलेले आहेत. आणि आता मी तुमच्यासाठी एवढं व्हिडिओ टाकतोय, पण तुमचं देखील काही हे आहे म्हणजे गरज आहे. कारण की आपण देखील यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि तरच आपल्याला पूर्ण माहिती मिळत राहील. कारण की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तरच आपल्याला संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनल येत राहील. तर मी तुम्हाला सांगणार आहे की फायनल कट ऑफ जो आहे आणि ग्राउंडचा कट ऑफ कशाप्रकारे लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल 3000 सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करून द्या. आणि आता जवळ झालेला आहे, कारण की 3000 सबस्क्राईब पूर्ण करून द्या लवकरच. तर आता मी तुम्हाला सांगत आहे की आता बघू शकता पाठीमागं ओपन, तर ओपनचा कट ऑफ जो आहे तो मेल आणि फिमेल अशा प्रकारे मी दिलेला आहे. तर ओपनसाठी 40 मार्काचं प्लस ग्राउंड पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना ओपनच्या विद्यार्थ्यांना 40 मार्क असतील ग्राउंडमध्ये तर तो विद्यार्थी 100% पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी पात्र आहे. ज्या विद्यार्थ्याला 40 मार्काच्या आसपास मार्क असतील, इतर कुठलीही कास्ट असू द्या, 38 ते 40 दरम्यान मार्क असतील तर आपण 100% लेखी परीक्षेला पात्र आहात. आणि ओपनचा जो आहे तो 40+ मार्क असणे आवश्यक आहे. आणि फिमेलसाठी 38 मार्क ओपनच्या विद्यार्थ्यांना पाहिजे. म्हणजे ज्या महिला असतील, महिला पोलीस भरतीमध्ये प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्या ज्या महिलांना 38 मार्क ओपनच्या असतील त्यांना खुल्या प्रवर्गात 38 मार्क असणे आवश्यक आहे. आणि त्यांना 100% लेखी परीक्षेला बसता येणार आहे. आता मी तुम्हाला ही सांगितलं आहे कट ऑफ. तर आता मी एकदा कट ऑफ आपण रिपीट करू, कारण की ही कट ऑफ बघून घ्या. त्यानंतर EWS देखील सांगितलेलं आहे 38 आणि 36. त्यानंतर SCBC 38-36 मेल आणि फिमेल अशा प्रकारे कट ऑफ आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि कट ऑफ बघून घ्या. कारण की कट ऑफ आता लवकर 2 ते 4 दिवसात कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. कारण की आता फार जवळ आलेला आहे. आणि त्यानंतर लगेचच परीक्षा होणार आहे. आता विधानसभेच्या निवडणुका देखील जवळ आलेले आहेत. त्याच्या आधीच पूर्णपणे पोलीस भरतीची प्रक्रिया संपून जाणार आहे. त्यानंतर लगेच कागदपत्र पडताळणी देखील होणार आहे आणि अंतिम निवड यादी देखील आपल्या पूर्ण येणार आहे. तसंच ह्याच्यासाठी म्हणलं की तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक देखील दिलेला आहे. त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला पूर्णपणे अपडेट पोलीस भरती संदर्भात सर्वप्रथम कुठल्याही प्रकारची लिंक असू द्या, कुठल्याही काय असू द्या, कुठल्याही प्रकारची PDF असू द्या, आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर देखील येत राहणार आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपला विषय आला SCBC 38 आणि 36 अशा प्रकारे महिलांना मार्क पाहिजेत, पुरुषांना एवढे मार्क पाहिजेत. OBCच्या पुरुषांना 38 मार्क पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आणि त्यानंतर महिलांना 36. त्यानंतर STला देखील तशाच प्रकारचे पूर्णपणे मार्काचं विभाजन आपण केलेलं आहे. कुठलीही कास्ट अशी राहिलेली नाही. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, त्यांचं देखील कट ऑफ असंच प्रकारे लागणार आहे. परत त्यानंतर भूकंपग्रस्त अशा प्रकारे कट ऑफ कमीत कमी लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपण बघितलं प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, प्रकल्पग्रस्त जे असतील त्यांनी काय केलं, खोटी कागदपत्र सादर केलेली आहेत. म्हणजे खोटी कागदपत्र म्हणजे जर फॉर्म भरताना आपण जर प्रकल्पग्रस्त दाखवलं, तुमचं समजा एखादं गाव आहे, आता आमच्या भागात महागावी असं गाव आहे. आणि त्या महागावामध्ये काय झालेलं आहे की पहिल्या त्या गाव पाण्यात होतं, म्हणजे नदी होती आणि ती नदीच्या वर आलेलं आहे गाव. आणि काही जणांना सर्टिफिकेट मिळालेली आहेत प्रकल्पग्रस्ताची, पण काही जणांना मिळालेली नाहीत. तर ज्यांनी मिळाले नाहीत त्यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आणि ती कागदपत्र पडताळणीच्या वेळेस बाहेर पडलेली आहेत. तर तशा प्रकारचं कुठलंही खोटी कागदपत्र सादर करू नका. जर तुमच्याकडे ओरिजिनल असेल तर तुम्ही सादर करू शकताय आणि त्याचा फायदा देखील घेऊ शकता. कारण की प्रकल्पग्रस्ताला देखील तुम्हाला सांगत आहे की ओपनच्या प्रकल्पग्रस्ताला लयत लय कट ऑफ 30 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पग्रस्त म्हणतो मी 25 ते 30च्या दरम्यान लागत असतो. म्हणजे
त्यांना फार प्रकारचे सवलत देखील या पोलीस भरतीमध्ये दिलेली आहे. भूकंपग्रस्ताला देखील लागू असाच आहे 30, 38, 28 अशा प्रकारे कट ऑफ 100% प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिला पुरुष कोण असेल ते असेल त्यांचा कट ऑफ असा लागणार. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलं आहे की प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त तुम्ही सांगत नाही, तर आपण आज सांगत आहे की कशा प्रकारे लागणार आहे. तर अशा प्रकारे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त देखील अशा प्रकारे मार्क पडू शकतात आणि अशा प्रकारे कट ऑफ देखील जाऊ शकतो. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की फायनल जो कट ऑफ काय असणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती प्रक्रिया ही 100 मार्कासाठी लेखी असणार आहे आणि आता आपण 50 मार्काचा देखील ग्राउंड दिलेला आहे. 50+ मार्काचा ग्राउंड दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ओपनचा सर्वप्रथम कट ऑफ बघणे गरजेचं आहे. ओपनचा जो मार्क आहे कशा प्रकारे अंतिम निवड यादी असणार आहे ती मार्क आपण बघणे गरजेचं आहे. तर आता आपण याची टोटल जर केली तर 150 मार्काची टोटल होते आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आता समजा आपण ओपनच्या विद्यार्थ्याला धरले आपण 40+ ग्राउंडला जर ओपनच्या विद्यार्थ्यांनी मार्क घेतले 40+ म्हणतो मी आणि त्यानंतर 90 मार्क जर आपण लेखीला घेतले तर तुमचं 100% म्हणजे 100% काम होणार आहे. म्हणजे निवड यादीमध्ये आपलं नाव असणार आहे. तर आता ह्याची टोटल बघायची आपल्याला किती येणार आहे. तर ह्याची टोटल 130च्या आसपास येऊ शकते. 130+ मार्क ओपनच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या यादीत लागणे गरजेचे आहे. 130 मार्काचं मुंबई पोलीसला निवड यादी असू शकते आणि त्याच्या खालोखालच मार्क आपल्याला बघायचे. आता समजा आता इथं किती EWS आहे. EWSच्या विद्यार्थ्याला समजा 38 मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्यानं समजा त्याच लेवलमध्ये मार्क घेतले, समजा यानं इथं 88 मार्क घेतले तर त्याचा देखील मार्क 130, 120, 125, 110 अशा प्रकारे शेवट कट ऑफ म्हणजे अंतिम सगळ्यात शेवट प्रकल्पग्रस्त जर धरला आपण तर शेवट जास्तीत जास्त 90 मार्काचा फायनल असू शकतो प्रकल्पग्रस्ताला 90 मार्क. तर प्रकल्पग्रस्त मी तुम्हाला सांगितलं आहे की जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त असतील त्यांना 150 पैकी फक्त 90 मार्क गरजेचे आहे पोलीस भरतीमध्ये होण्यासाठी. तर अशा प्रकारे यावर्षी कमी कट ऑफ जाणार आहे. गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी 100% कमी असणार आहे. तर मी यावेळेस तुम्हाला सांगितलं आहे की कट ऑफ जे आहे ते वाढवून सांगितलेलं आहे लेखी परीक्षेचा. तर आता 90च्या ऐवजी एखाद्याला 85 पडले तर त्याचं देखील तिथं बसू शकतं. मेरिट लागण्याच्या अवलंबून आहे कारण की मेरिट देखील ओपनचं लयत लय मेरिट म्हणतो 125 ते 120च्या दरम्यान जाऊ शकतं. पूर्णपणे निवड यादी शेवटची यादी सांगत आहे 125 ते 120च्या दरम्यान मेरिट जाऊ शकतं. अशा प्रकारे मेरिट जाणार नाही आणि तुम्ही निवड यादी जर बघितली असेल आणि मेरिट देखील बघून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस भरतीचे संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे. कारण की मला माहिती आहे की बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतात पण आता आपण समजा एखादा व्हिडिओ बघतोय पण त्याचं चॅनल सबस्क्राईब करणं देखील आपली गरज आहे. कारण करायला पाहिजे कारण की व्हिडिओ बघणे म्हणजे हे आहे आणि व्हिडिओ बघून तुम्ही सबस्क्राईब जर करत नसाल आणि कमेंट मात्र करतात म्हणजे काय करतात समजा आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि त्यानंतर बरेच विद्यार्थी काय करतात व्हिडिओ बघतात सोडून देतात फक्त कमेंट करायला विसरत नाहीत पण सबस्क्राईब करत नाहीत. कारण की कमेंट बाकीचे वाईट टाकतील समजा ह्याला काय येत नाही म्हणजे काय बी सांगतंय असं बरेच प्रकारचे कमेंट आपल्या यूट्यूब चॅनल आलेले आहेत. बरेच जण ज्याला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे स्वतःचं काही देखील मत नसतं तो देखील विद्यार्थी कमेंटवर बघतो आणि अशा प्रकारे सांगत आहे. कारण की आम्ही तुम्हाला सांगत आहे की आपला जो कट ऑफ आहे गेल्या वर्षी जर माझा पाठीमागचे गेल्या वर्षी भरतीचे व्हिडिओ बघितले असतील तर गेल्या वर्षीचे फक्त 1 मार्काचा फरक पडला होता ओपनच्या कट ऑफमध्ये. बाकीचा कट ऑफ हा असा सेम होता मुंबई पोलीसचा. तुम्हाला खोटं वाटेल कारण की माझा पाठीमागचा तुम्ही व्हिडिओ बघा गेल्या वर्षी पाठीमागचं सर्च करा यूट्यूब चॅनलवर आणि व्हिडिओ बघून घ्या. कारण की 1 ते 1.5 मार्काचा फक्त 1च मार्काचा फरक पडला होता ओपनच्या मेरिटमध्ये आणि त्यानंतर बाकीचा कट ऑफ जो आहे तो हा असा 100% लागला होता. आणि मी अंतिम निवड यादी देखील सांगितले कारण की आपलं जे व्हिडिओ असतात पूर्णपणे पडताळणी केल्याशिवाय कुठलाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत नाही. कारण बरेच जण सांगतात की काय पण सांगताय काय नाही का म्हणजे असं माहीत नाही. कारण की मी स्वतः पूर्णपणे मला माहिती आहे आणि पूर्णपणे माहिती असलेलं कुठलाही चॅनल टाकत नाही कुठलाही व्हिडिओ सोडत नाही. त्यामुळे ही मुंबई पोलीसचं कट ऑफ आहे अशा प्रकारे 100% जाण्याची शक्यता आहे आणि म्हणजे लागणारच आहे. आणि तुम्हाला लागल्यावर कळले 2-4 दिवसात कट ऑफ लागूनच जाईल. त्यामुळे तुम्हाला जर परत जर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये देखील सांगू शकता आमचा असं तुम्हाला जर किती मार्क असतील तर तुम्ही देखील ती कमेंटमध्ये टाकू शकता आणि असं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.